आजची चर्चा एका खूप वेगळ्या प्रश्नाने सुरू करूया का? हो, नक्कीच. प्रश्न असा आहे की देवाने पहिल्या मानवाला म्हणजे आदामला स्वर्गाच्या बागेत नाही तर थेट हेडिसमध्ये म्हणजे पाताळात का निर्माण केलं? हम्म, आज आपल्याला मिळालेल्या स्रोतांनुसार ही काही अपघाती घटना नव्हती. उलट ही एका भव्य गुंतागुंतीच्या योजनेची सुरुवात होती. बरोबर. आणि या योजनेच्या केंद्रस्थानी आहेत पूर्वनियोजन, इच्छास्वातंत्र्य आणि प्रेम. आज आपण या स्रोतांच्या मदतीने याच मोठ्या योजनेचा अर्थ उलगडणार आहोत. अगदी. आणि ही योजना समजून घ्यायची असेल तर या स्रोतांमधला एक महत्वाचा धागा पकडावा लागेल. कोणता? तो म्हणजे पहिला आदाम आणि शेवटचा आदाम यांच्यातलं नातं. अच्छा. पहिल्या आदामच्या निर्मितीपासून त्याच्या पतनापर्यंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गरजेपासून ते देवाच्या कृपेपर्यंत, म्हणजे या सगळं घटना एका मोठ्या पटावर कशा बसतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की देवाचं सर्वज्ञानी असणं आणि माणसाचं स्वतंत्र असणं, हो, या दोन टोकाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा मेळ कसा घातला जातो हे आपण शोधणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. देवाने आदामला हेडिसमध्ये बनवलं, जिथे सैतानाला कैद केलं होतं. ही सुरुवातच खूप धक्कादायक आहे, नाही का? यामागे काय विचार होता? ही जागा निवडण्यामागे काही खास कारण होतं? हो, स्रोतानुसार यामागे खूप खोल उद्देश होता. पहिला आदाम हा एका मोठ्या अस्तित्वासाठी, म्हणजे शेवटच्या आदामसाठी या जगात येण्याचा एक मार्ग होता, एक प्रकारची वाहिनी म्हणजे एक माध्यम. अगदी. देवाने स्वतःला मर्यादित करून, स्वतःला रिकामं करून शेवटच्या आदमच्या रूपात जगात येण्याचं ठरवलं होतं. ओके. आणि असं करून तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा वारसा या भौतिक जगात आणणार होता. थोडक्यात पहिला आदम हा शेवटच्या आदमसाठी एक प्रवेशद्वार होता. म्हणजे पहिल्या आदामची निर्मितीच मुळात शेवटच्या आदामच्या आगमनासाठी झाली होती. बरोबर. पण मग सगळी कथा बदलते ती त्या प्रसिद्ध घटनेमुळे, निषिद्ध फळ खाण्यामुळे. या घटनेकडे हे स्रोत एका वेगळ्याच नजरेने पाहतात. हो, ही घटना म्हणजे योजनेतील एक अत्यंत महत्वाचं वळण आहे. ते फळ खाल्ल्यामुळे आदामला दोन अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच वेदनादायी गोष्टींची जाणीव झाली. कोणत्या दोन गोष्टी? पहिली म्हणजे त्याला कळलं की तो देवापेक्षा जास्त हव्वावर प्रेम करतो. देवाच्या जागी त्याने दुसऱ्या कोणाला तरी ठेवलं होतं, जी एका अर्थाने मूर्तीपूजाच होती. अगदी मूर्तीपूजाच. आणि दुसरी जाणीव कोणती? दुसरी जाणीव होती की या चुकीमुळे तो आध्यात्मिकरित्या मृत झाला आहे, म्हणजे देवापासून कायमचा तुटला आहे. आणि या दोन कटू सत्यांचा सामना झाल्यावरच त्याला पहिल्यांदा जीवनवृक्षाच्या फळाची खरी गरज काय आहे हे तीव्रतेने जाणवलं. अच्छा, म्हणजे तोपर्यंत ते फळ बागेत होतंच, पण त्याची किंमत त्याला कळली नव्हती. बरोबर. म्हणजे पतनामुळेच त्याला तारणाची गरज कळली. असं म्हणता येईल का की त्याला चूक करण्याची संधी दिली गेली, जेणेकरून त्याला योग्य काय आहे याची किंमत कळावी? तुम्ही बरोबर दिशेने विचार करत आहात. आणि इथेच मग शेवटच्या आदामची भूमिका सुरू होते, नाही का? अगदी बरोबर. स्रोत स्पष्टपणे सांगतात की तो जीवनवृक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतः शेवटचा आदाम आहे. अरे वा. पहिल्या आदामला जर सार्वकालिक जीवन हवं असेल तर त्याला शेवटच्या आदामच्या माध्यमातून एक नवा जन्म घ्यावा लागेल. आणि इथे एक सुंदर विरोधाभास आहे, जो या योजनेचं काव्यमय स्वरूप दाखवतो, असं तुम्ही म्हणालात. हो, तो विरोधाभास असा आहे की कोणता? पहिला आदाम हव्वावरील प्रेमापोटी मरण पावला, तर शेवटचा आदाम पहिल्या आदामवरील प्रेमापोटी मरण पत्करेल. ओके. एकाने प्रेमापोटी चूक केली तर दुसरा त्याच प्रेमापोटी त्या चुकीची किंमत चुकवेल. म्हणजे फरक फक्त इतकाच की पहिला आदाम स्वतःच्या पापासाठी मरण पावला, तर शेवटचा आदाम पहिल्या आदामच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्यासाठी मरण पावेल. वा. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं. एकाचं प्रेम अपूर्ण होतं, जे हव्वावर केंद्रित होतं. हो. तर दुसऱ्याचं प्रेम त्या चुकीला दुरुस्त करणारं, अधिक व्यापक आणि दैवी होतं. अगदी. ही कल्पनाच एका मोठ्या पूर्वनियोजित आराखड्याकडे संकेत देते. असं वाटतं की ह्या घटना अचानक घडलेल्या नाहीत. आणि इथेच स्रोतांमधील पूर्वनियोजन ही संकल्पना समोर येते, नाही का? बरोबर. की देवाला हे सगळं आधीच माहीत होतं. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे. देवाला आदामच्या पतनाची माहिती सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच होती. म्हणजे निर्मितीच्या आधीच? हो. आणि म्हणूनच देवाने जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा त्याच्या योजनेत क्रॉस आधीपासूनच समाविष्ट होता. याचा अर्थ मानवाचं पतन
आणि त्याचं तारण हे दोन्ही योजनेचे अविभाज्य भाग होते. 1 मिनिट थांबूया. हेच थोडं उलगडून सांगा. सामान्यतः आपण स्वातंत्र्य म्हणजे काही निवडण्याची मोकळीक असं समजतो. मग क्रॉस, जो एका विशिष्ट परिणामाकडे, तारणाकडे घेऊन जातो, तो स्वातंत्र्याला पूर्ण कसा करतो? यात विरोधाभास नाही का? हे तर स्वातंत्र्याला मर्यादित करण्यासारखं वाटतंय. खूप चांगला प्रश्न आहे. स्रोतानुसार क्रॉस स्वातंत्र्याचा भंग करण्यासाठी नाही, तर त्याला एक अर्थ देण्यासाठी होता. ओके. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली फळे ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. पहिली फळे. हो, देवाने सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच काही हुतात्म साक्षीदार आणि पहिली फळे यांची निवड केली होती. पहिली फळे म्हणजे नेमका अर्थ काय? हे कोण लोक आहेत? देवाचे खास एजंट्स आहेत का? तुम्ही त्यांना दैवी प्रोटोटाईप म्हणू शकता. हे ते लोक आहेत ज्यांना देवाने एका विशिष्ट कार्यासाठी निवडलं. त्यांच्या चांगल्या कर्मांमुळे? नाही, त्यांची निवड त्यांच्या कर्मांमुळे नाही, तर देवाच्या योजनेनुसार झाली आहे. अच्छा. त्यांचं काम हे आहे की त्यांनी देवाच्या आज्ञांचं पालन करून हे सिद्ध करायचं आहे की देवाच्या आज्ञा पाळण्या योग्य आहेत. आणि खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा आपली इच्छा देवाच्या इच्छेशी जुळते. आणि यांची काही संख्या वगैरे सांगितली आहे का? हो, स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की शेवटच्या पहिल्या फळांची संख्या 1,44,000 असेल. पण इथे पुन्हा तोच प्रश्न येतो. जर देवाने आधीच काही लोकांना निवडलं असेल, तर बाकीच्यांच्या स्वातंत्र्याचं काय? निवड आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी एकत्र कशा राहू शकतात? यावर स्रोतांचं उत्तर खूप सूक्ष्म आणि रंजक आहे. ते कसं? देव मानवाच्या इच्छा स्वातंत्र्याचा कधीही भंग करत नाही, पण त्याच्या सर्वज्ञ ज्ञानामुळे त्याला हे आधीच माहीत असतं की कोणता जीव कोणत्या परिस्थितीत कोणती निवड करेल. तो भविष्य पाहू शकतो. म्हणजे देवाची योजना एका बुद्धिबळाच्या खेळासारखी आहे? बरोबर. जिथे देव अनेक चाली पुढे पाहू शकतो, तो सोंगटीला चालायला भाग पाडत नाही, पण त्याला नक्की माहीत असतं की ती सोंगटी कोणत्या घरात जाईल आणि त्यानुसार तो आपला पुढचा डाव तयार ठेवतो. तुम्ही दिलेली उपमा अगदी योग्य आहे. हा दृष्टिकोन स्वातंत्र्याला एका वेगळ्याच चौकटीत बसवतो. हो, देव परिस्थितीची रचना अशी करतो की जिथे जीवाच्या नैसर्गिक निवडीमुळेच देवाची योजना पूर्ण होते. आणि जर त्या जीवाने ती निवड केली नसती तर देवाला हेही माहीत असतं की दुसरा कोणता जीव ती निवड करेल आणि देव त्याला त्या परिस्थितीत ठेवील. अच्छा. त्यामुळे निवड करण्याची मोकळीक पूर्णपणे जीवाला आहे. पण त्या निवडीचा उपयोग आपल्या मोठ्या योजनेत कसा करायचा हे देव ठरवतो. तो स्वातंत्र्याचा भंग करत नाही, तर स्वातंत्र्याचा उपयोग करतो. ठीक आहे. जर देवाची योजना आपल्या निवडींवर अवलंबून आहे, तर मग या वैश्विक बुद्धिबळाच्या खेळात आपल्याला मदत करण्यासाठी काहीतरी असेलच. इथेच देवाची कृपा किंवा ग्रेस ही संकल्पना येते, बरोबर? कारण स्रोत सांगतात की कोणताही जीव स्वतःच्या ताकदीवर देवाच्या आज्ञा पाळूच शकत नाही. हो, आणि इथे स्रोत एक अत्यंत धाडसी आणि महत्वाचा मुद्दा मांडतात. कोणता? जीवाला खरं तर फक्त एकच निवड करायची असते, देवानी देऊ केलेली कृपा स्वीकारायची की नाकारायची. ओके. पण स्रोत याच्याही पुढे जाऊन म्हणतात की जो जीव कृपा स्वीकारणार आहे हे देवाला त्याच्या सर्वज्ञ ज्ञानामुळे माहीत आहे. त्याला ती कृपा देणं देवाला बंधनकारक आहे. 1 मिनिट. देवावर बंधन हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे देव स्वतःच्याच नियमांनी किंवा स्वभावाने बांधला गेला आहे? हो, स्रोतांनुसार जर देवाने तसं केलं नाही तर तो खुनी ठरेल. बापरे. ही खूप मोठी आणि गंभीर भाषा वापरली आहे. यामागचा तर्क असा आहे की देवाला माहीत आहे की हा जीव कृपा स्वीकारून जीवन प्राप्त करेल, पण तरीही जर देवाने त्याला कृपा दिली नाही तर त्या जीवाच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे देवच जबाबदार ठरेल. अगदी. म्हणून स्वीकारणार आहे त्याला कृपा देणं हे देवाच्या न्यायाचं आणि चारित्र्याचंच एक अंग आहे. अविश्वसनीय. आणि जे कृपा नाकारतील त्यांचे काय? त्यांच्या बाबतीत देव काय करतो? जे कृपा नाकारणार आहेत हेही देवाला माहीत असतं, पण तरीही देव त्यांना पुरेशी कृपा देतो. का? इतकी की त्यांच्या आसपासच्या इतर जीवांना हे स्पष्टपणे दिसावं की त्या जीवाने स्वतःच्या स्वतंत्र निवडीने मृत्यू स्वीकारला आहे. देवाच्या अन्यायामुळे नाही. बरोबर. देवाच्या अन्यायामुळे किंवा कृपेच्या अभावामुळे त्याचा नाश झाला नाही. आणि इथेच न्यायाची संकल्पना एका वेगळ्या उंचीवर जाते. ती कोणती? यामुळेच देवाचा न्याय हा नेहमी सार्वजनिक असतो. तो बंद दाराआड होत नाही. सार्वजनिक न्याय? हो. देवाचा उद्देश केवळ शिक्षा करणं नाही, तर त्याचा न्याय सर्वांना समजावा आणि पटावा हा आहे. सार्वजनिक न्याय ही कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे देवाचा न्याय हा केवळ शिक्षा देण्यापुरता नाही, तर तो एक शैक्षणिक अनुभव आहे, जेणेकरून बाकीच्या सृष्टीला काहीतरी शिकायला मिळावं. बरोबर?
हे देवाच्या चारित्र्यावर एक वेगळाच प्रकाश टाकतं. अगदी बरोबर, कारण देवाचा मूळ उद्देश हा आहे की कोणत्याही जीवानी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. जो जीव देवाला चुकीचा समजतो तो त्याच्यावर प्रेम करू शकत नाही, आणि जो प्रेम करत नाही तो त्याच्या आज्ञाही मनापासून पाळू शकत नाही. ओके. त्यामुळे देव आपलं प्रेम आणि न्याय सर्वांसमोर इतक्या स्पष्टपणे प्रकट करतो की जीव त्याला जसा आहे तसा ओळखू शकतील आणि मग त्याच्यावर प्रेम करू शकतील. आणि म्हणूनच न्याय निवाड्याच्या दिवशी म्हणूनच न्याय निवाड्याच्या दिवशी प्रत्येकाचे शब्द आणि कर्म सर्वांसमोर उघड केले जातील, जेणेकरून देवाचा निर्णय सर्वांना पटेल आणि त्याच्या न्यायाबद्दल कोणाच्याही मनात शंका उरणार नाही. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत पाहिलं की एक गुंतागुंतीची योजना आहे ज्यात इच्छा स्वातंत्र्याला देवाच्या ज्ञानाने दिशा दिली जाते आणि कृपा व सार्वजनिक न्यायाची एक अनोखी प्रणाली आहे. या सगळ्याचा शेवट काय आहे? या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? देवाची अंतिम योजना काय आहे? स्रोतानुसार या योजनेचा शेवट सुंदरपणे मांडला आहे. त्यात म्हटलंय की देवाने आधीच त्या लोकांना ओळखलं होतं जे ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं अनुकरण करू इच्छितील. अच्छा, म्हणजे त्यांची इच्छा महत्वाची आहे जी देवाला आधीच माहीत होती. अगदी. आणि या ओळखलेल्या किंवा निवडलेल्या लोकांचं पुढे कायम होतं, ही एक प्रक्रिया आहे का? ही एक स्पष्ट प्रक्रिया आहे. देव या निवडलेल्या लोकांना योग्य वेळी बोलवतो. मग त्यांना येशूच्या रक्ताने क्षमा करून नीतिमान ठरवतो, म्हणजे त्यांना पापांपासून शुद्ध करतो. आणि या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणजे त्यांना पुनरुत्थानाद्वारे गौरवशाली बनवणे. म्हणजे ही एक साखळी आहे: ओळखणे, निवडणे, बोलावणे, नीतिमान ठरवणे आणि शेवटी गौरवशाली बनवणे. बरोबर. पण मग याचा व्यापक परिणाम काय आहे? हा सगळा खटाटोप फक्त काही निवडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आहे का? म्हणजे याचा परिणाम खूप व्यापक आणि वैश्विक आहे. अंतिम योजना ही आहे की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुन्हा एकवटल्या जाव्यात. म्हणजे देव जो काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे आहे, तो आपली ही शाश्वत योजना काळाच्या ओघात टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर उलगडत आहे. म्हणजे अंतिम ध्येय हे केवळ वैयक्तिक तारण नाही, की तर एक प्रकारची वैश्विक सुसंवाद निर्मिती आहे. सगळं काही पुन्हा एकत्र आणणं. अगदी तसंच. आणि ह्या प्रकटीकरणातूनच जीव देवाचं खरं स्वरूप, त्याचं प्रेम आणि त्याचा न्याय ओळखतात. आणि जेव्हा ते देवाला तो जसा आहे तसा ओळखतात, तेव्हा ते आपोआप त्याच्यावर प्रेम करू लागतात. आणि याच प्रेमातून त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याची खरी पूर्तता होते. थोडक्यात सांगायचं झालं तर देवाच्या योजनेचा अंतिम उद्देश हा जीवांना केवळ वाचवणं नाही, तर त्यांच्या स्वातंत्र्याला प्रेमाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेणं आहे. स्वातंत्र्य तेव्हाच सार्थक होतं जेव्हा ते प्रेमाने देवाच्या इच्छेशी जोडलं जातं. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की आदामची पाताळातील निर्मिती आणि त्याचं पतन हे काही अपघात नव्हते, तर देवाच्या एका मोठ्या पूर्वनियोजित योजनेचे पहिले अंक होते. या योजनेत आपण पहिला आदाम आणि शेवटचा आदाम यांच्यातील काव्यमय नातं पाहिलं. देवाचं सर्वज्ञ ज्ञान आणि मानवाचं इच्छा स्वातंत्र्य यांचा बुद्धिबळाच्या खेळासारखा मेळ कसा घातला जातो हे समजून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाची कृपा आणि त्याचं सार्वत्रिक न्याय या दोन संकल्पनांनी देवाच्या चारित्र्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. नक्की? या स्रोतांनुसार देवाचं खरं स्वरूप समजून घेणं ही मानवासाठी आपलं इच्छा स्वातंत्र्य अर्थपूर्ण रीतीने वापरण्याची एक पूर्वअट आहे. ओके. यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर इच्छाशक्ती केवळ देवाच्या विशिष्ट ओळखीशी जुळल्यावरच खऱ्या अर्थाने सकारात्मक परिणामाकडे नेत असेल, तर त्या इच्छेला स्वतंत्र म्हणण्याचा नेमका अर्थ काय?